अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित संक्षिप्त अनुवाद म्हणजेच स्वामी प्रबोध परिचय पुष्प 1 यातील अध्यात्म ज्ञानाचे पुनरुत्थान याचे वाचन आज मी करणार आहे। अध्यात्म हा शब्द तत्वज्ञानाने युक्त आहे। या शब्दाचे मूळ रहस्य समजणे हेच या प्रबोधनांचे मुख्य अंग आहे व म्हणून अध्यात्म या शब्दावर चिंतन मंथन करणे अनिवार्य आहे। असे चिंतन मंथन केल्यावर या विषयाचा मुख्य उद्देश सफल होईल। अध्यात्मक ज्ञान म्हणजे स्वतःच्या मूळ अस्तित्वाबद्दल समग्र ज्ञान। अध्यात्मक ज्ञान हे प्रत्येक जीवमात्राच्या अधिष्ठानात सूक्ष्मात अतिसूक्ष्म सच्चिदानंद तत्वाबरोबर एकरूप झालेले आहे व हेच ज्ञान संपूर्ण तृप्ती, संपूर्ण भक्ती व संपूर्ण ज्ञान याच्या अधिष्ठानावर सर्व क्रिया प्रक्रिया व समग्र आचरण सिद्ध करते। हा सिद्धांत लक्षात घ्यावा। अध्यात्म ब्रह्मतत्व आहे, अमरतत्व आहे। हे स्वरूपाचे स्थान, अधिष्ठान, अध्यात्माचे स्थान पंचकोशांच्या आवरणाखाली अव्यक्त स्थितीत आहे, ज्यावर आनंदमय कोशाची समग्र विषय वासना घेऊन आवरण आहे। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचतन्मात्राक अनंत विषय, अनंत इच्छांच्या आवरणाने जे झोकाळून गेले आहे तेच अध्यात्म तत्व आहे। तसेच ज्या तत्वावर संकल्प विकल्पाने युक्त असा जीवभाव आरूढ आहे, ज्या तत्वावर विज्ञानमय कोश व प्राणमय कोशाचा संचार आहे आणि ज्यावर पंचमहाभूतात्मक अन्नमय कोशाचे आवरण आहे, ते आत्मतत्व जीवभावाने युक्त अध्यात्मतत्व स्वरूपतत्व या पंचकोशांखाली झाकले गेले आहे, अव्यक्त आहे आणि म्हणूनच दृश्यमान केवळ स्थूल देह, संवेदनेमध्ये केवळ सूक्ष्म देह, इच्छा आकांक्षा वासनांनी युक्त कारण देह, पंचीकृत पंचमहाभूतात्मक अन्नमय कोश ही अपरा प्रकृती आहे। अशा प्रकारे त्रिदेहांनी, पंचकोशांनी, पंचमहाभूतांनी, त्रिगुणांनी आणि पंचतन्मात्रांनी जे आवरण बनवले आहे व त्या आवरणाखाली जे तत्व झाकले गेले आहे अव्यक्त आहे, जे अजन्मा अमर शुद्ध बुद्ध तत्व आहे, ते बद्ध असल्याचा आभास जीवभावामुळे होतो। ते अध्यात्म तत्व जे अधिष्ठानात आहे तेच आत्मतत्व व तेच सच्चिदानंद तत्व आहे। हे तत्व जेव्हा स्वतःमध्ये स्पंदन करीत त्रिदेह आणि पंचकोशांच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याचे विडंबन होऊन ते मायातत्वाने अभिव्यक्त होऊ लागते व हाच भासमान भ्रमाने युक्त समग्र ब्रह्मांडाच्या अणुरेणूंमध्ये आसक्त होणारा जीवभाव आहे। खरे तर हा जीवभाव आत्मतत्वामुळेच अस्तित्वात आहे, कारण हे आत्मतत्वच अधिष्ठान आहे आणि हे अधिष्ठान तत्वच अध्यात्म तत्व आहे। तुमचे स्वरूप म्हणजेच अध्यात्म तत्व। स्वरूप ज्ञान म्हणजेच अध्यात्मक ज्ञान जे आत्मतत्वात अध्यायरूत आहे, असे हे अधिष्ठानात्मक अध्यात्म तत्व समग्र ब्रह्मांडाचे निमित्त कारण, एखादी क्रिया करणारा उदाहरणार्थ कुंभार व उपादान कारण कच्चा माल कुंभार वापरतो ती माती असूनही दोन्हीची अभिन्नता सिद्ध करत अंतिम महाकारण कुंभाराकडून मडकी घडवून घेणारा सृष्टीचा नियंता म्हणजे आत्मतत्व आहे। या आत्मतत्वाचे ज्ञान म्हणजेच अध्यात्मक ज्ञान। अध्यात्मशास्त्र अध्यात्मतत्व म्हणजेच प्रत्येक जीवमात्राच्या त्रिदेहाच्या पंचकोशांच्या अधिष्ठानावर जे तत्व जीवनी प्रेरणा देते, जे प्राणशक्ती प्रदान करते, ते सच्चिदानंद तत्व आहे। अध्यात्मतत्व हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाच्या अस्तित्वाबरोबर जोडले गेले आहे। ते मनुष्याच्या जीवनाचा आधार आहे। स्वतःच्या अधिष्ठानाच्या अखंड अस्तित्वाचा संवेदनेबरोबर अध्यात्मतत्व संबंध प्रस्थापित करते। अध्यात्मशास्त्र हे स्वतःच्या अस्तित्वाचे, स्वतःच्या मूळ स्वरूपाचे, स्वतःच्या मूळ अधिष्ठानाचे ज्ञान प्राप्त करण्याचे शास्त्र आहे। ज्या तत्वामुळे तुम्ही भूत, वर्तमान, भविष्य त्रिकालात स्वतःच्या अस्तित्वाची प्रचिती घेता, ज्या अस्तित्वाच्या मूळ आधारावर अधिष्ठानावर तुम्हाला ही प्रचिती येते, ते अखंड अजरामर तत्व हेच अध्यात्मक ज्ञानाचा विषय आहे। परंतु मनुष्य फक्त जे दिसते त्याचा व आपल्या देहाचा अनुभव घेतो, प्रचिती घेतो। तुमची प्रकृती, तुमचा देह, तुमचा स्वभाव, तुमचे अंतःकरण अवश्य तुमचा त्याग करते, परंतु तुमचे अधिष्ठान स्वरूप आत्मतत्व तुमचा कदापि त्याग करीत नाही। ते प्रत्येक स्थिती परिस्थितीत अवस्थेत, भले तुम्ही मूळ स्वरूपाबद्दल अज्ञानी असा, अनभिज्ञ असा अथवा तुमचे मूळ स्वरूप तुमच्या स्मृतीतून गेले असेल, तरी तुमचे अधिष्ठान स्वरूप आत्मतत्व, तुमचे स्वयंतत्व तुमच्या बरोबरच राहते। स्वयंतत्व स्वयंभू आहे। जे स्वयंभू आहे ते अविनाशी, अखंड आहे। तुमच्या जन्मापूर्वी व मृत्यूनंतर सुद्धा ते तुमच्याबरोबरच असणार आहे व तेच अध्यात्मतत्व आहे, ज्याचे पुनरुत्थान करावयाचे आहे। जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था देहाशी संबंधित आहेत। जागृतीची संवेदना स्थूल देहाशी संबंधित आहे, स्वप्नावस्था सूक्ष्म देहाशी, तर सुषुप्त अवस्था कारण देहाशी संबंधित आहे। पण तुमचे आत्मतत्व हे या तिन्ही अवस्थांपासून परे आहे, विलग आहे।
गुंतलेले नाही व म्हणूनच तुम्ही अर्थात तुमचे आत्मतत्व किंवा स्वयंतत्व या तिन्ही अवस्थांचा अनुभव घेऊ शकतो. भूतकाळात घडलेल्या घटना आठवून मनुष्य त्याचे चिंतन मंथन अवश्य करतो आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांचे गंभीर चिंतन करून चिंताग्रस्त होतो. पण या अवस्थांचा अनुभव घेणारे मनुष्याचे स्वयंतत्व हे कालातीत तत्व आहे, तेच अध्यात्म तत्व आहे. मनुष्य जीवातील समग्र पंचकोश पवित्र करण्यासाठी, त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी अध्यात्मक ज्ञानाचे पुनरुत्थान आवश्यक आहे. अपरा प्रकृतीमध्ये शाश्वत सुख, शाश्वत आनंद, शाश्वत तत्वज्ञान प्राप्त करणे असंभव आहे. जर मनुष्य जीवात्म्याचा अखंड आक्रोश शाश्वत तृप्ती, शाश्वत ज्ञान प्राप्त करण्यासाठी असेल तर ही अभिलाषा समग्रतेने पूर्ण करणे फक्त आध्यात्मिक ज्ञानाच्या पुनरुत्थानानेच शक्य आहे. आध्यात्मिक ज्ञानाची प्रचिती, अनुभव, त्याचे मूळ ज्ञान मनुष्य जेव्हा मिळवतो त्यानंतर त्याचे नित्य आचरण, त्याची नित्य जीवन प्रणाली, तसेच दृश्यमान जगाला बघणे, स्वतःला बघणे व त्या दृष्टिकोनातून समग्र ब्रह्मांडाच्या दिशेने बघण्याची एक दिव्य धारणा त्याच्यात आत्मज्ञानाच्या प्राप्तीने निर्माण होते. या आत्मज्ञानाचा आधार घेऊनच जीवाची परब्रह्म परमेश्वराच्या दिशेने वाटचाल सुरू होते. मनुष्याचे नेत्र, नासिका, श्रवणेंद्रिय इत्यादी ज्ञानेंद्रिय जोपर्यंत सर्व प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवून अनासक्त होऊन स्वतःच्या अंतरंगातील आत्मतत्व जोपर्यंत शोधण्याचा प्रयत्न होत नाही तोपर्यंत तो व्यस्त समयग्रस्त होऊन भवव्यथेने पीडित होईल. आणि म्हणूनच अव्यक्त अध्यात्मक ज्ञानाला व्यक्त स्थितीत सिद्ध करण्यासाठी त्याचे पुनरुत्थान आवश्यक आहे. अंतरंगात ज्ञानसुद्धा असूनसुद्धा अज्ञानात भ्रमण करीत राहिल्यामुळे प्रस्तुत ज्ञान अर्थात अध्यात्मक ज्ञान अस्तित्वात असूनसुद्धा त्याची प्रचिती येत नाही आणि म्हणूनच अध्यात्मक ज्ञानाचे पुनरुत्थान करणे गरजेचे आहे. मल, विक्षेप, तिरोधान हे 3 अडचणींचे दगड अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामुळे जीवात्म्याबरोबर असतात व अध्यात्मक ज्ञान मिळवण्यात अडचणी निर्माण करतात. मल मनाची मलिनता, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, तिरोधान म्हणजे अज्ञानाचा पडदा. मनाचे मलिनतेमुळे अहंकार व अहंकारामुळे होणारी अंतःकरणाची मलिनता अध्यात्मक ज्ञान प्राप्त करण्यात मोठा अडथळा आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी सद्गुरू आपल्या भक्तांकडून काही साधना पद्धती करून घेतात. साधना पद्धती ज्यात मुख्य अधिष्ठान आत्मतत्वाचे आहे व प्राप्तव्य आणि गंतव्य हे त्यातील निजज्ञान आहे. निजज्ञान प्राप्त झाल्यावरच मनुष्य सुयोग्य मार्गावरून जीवनाची वाटचाल करू लागतो. निजज्ञान हेच अध्यात्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे व हीच सच्चिदानंद तत्वाची प्राप्ती आहे. निजज्ञानाची प्राप्ती हेच मनुष्याने आपले लक्ष ठरवले पाहिजे. जगाबद्दल जो मोह निर्माण होतो, जगाविषयी जे प्रलोभन उत्पन्न होते, तो मोह आणि प्रलोभन नष्ट करण्यासाठी निजज्ञान पुरेसे आहे. निजज्ञान म्हणजेच आध्यात्मक ज्ञान आणि या विषयाचे मुख्य सूत्र निजज्ञान प्राप्ती हेच आहे. निजज्ञानात मुख्य अडसर जीवभाव, देहभाव, अविनिवेश, अहंकार हाच आहे आणि म्हणूनच प्रस्तुत विषयाच्या मुख्य सूत्राच्या दिशेने गंभीरपणे बघितले तर अध्यात्मक ज्ञान प्राप्तीपूर्वक निजज्ञान सिद्ध करण्यासाठी मनुष्याचे अंतःकरण अहंकार विरहित होणे अनिवार्य आहे. अहंकार तेव्हाच नष्ट होईल जेव्हा मनुष्य प्रत्येक कार्य अगदी सहजपणे व प्रामाणिकपणे करेल. प्रत्येक कार्य करताना मनुष्य जर सच्चिदानंद तत्वाशी एकरूप झाला तर त्याचे कार्य निरहंकारीपणे सिद्ध होईल. अंतःकरणात सच्चिदानंद तत्व आणि बाह्यकरणात सच्चिदानंद तत्वाबरोबरच आत्मभावाने आपले नित्य कर्मे, नित्य अनुष्ठान, नित्य उपासना करताना मनुष्य नित्य सदाचाराचेच दर्शन देईल. सदाचारानेच असा माणूस नित्य नियमाने वागणारा, नित्य कर्तव्यदक्ष, नित्य व्रतस्थ राहून आपले नित्य जीवन पवित्र करीत राहील. पुराण काळात असुर वृत्तीचे राक्षसगण चतुरानंद ब्रह्माजी आणि शिवशंभोला प्रसन्न करण्यासाठी मोठी दीर्घ तपस्या करीत होते. जेव्हा शिवशंभो प्रकट होत असत तेव्हा अमरपदाची अभिलाषा ठेवून शिवशंभोकडे हे असुर अमरपद प्राप्त होण्यासाठी वरदान मागत असत. परंतु या असुरगणांना अज्ञानामुळे, भ्रमामुळे अमरतत्वाबद्दल काहीच माहीत नव्हते. आपल्या देहाचा नाश न होणे यालाच अमरपद समजत होते. तसेच समस्त देवगण अमृत प्राशन करून आपल्याला अमरपद प्राप्त झाले आहे अशी चुकीची समजूत करून घेत होते. त्यांना हे माहीत नव्हतं की आपल्या पुण्यकर्मफलांचा क्षय झाल्यावर हा दिव्य देह त्यागून आपल्याला पुन्हा भूलोकी यावे लागणार आहे, कारण ते स्वतःला अमर समजत होते. अमरतत्वाची माहिती नसल्यामुळे राक्षसगण व देवगण अमरपद मिळवण्यासाठी तपस्या करीत होते. मनुष्य आपल्या देहाबरोबर देव व राक्षसगणांच्या तुलनेत अल्प आयु घेऊन आला आहे व म्हणून भयग्रस्त झाला आहे. आपला देह अधिकाधिक वर्ष जिवंत राहावा अशी माणसाची इच्छा असते व त्यालाच तो अमरपद असे मानतो. मनुष्यगण, देवगण व राक्षसगण हे प्रस्तुत तत्वज्ञानाबद्दल संपूर्ण अनभिज्ञ असल्याकारणाने आपल्या देहाला स्वतःचे अस्तित्व समजतात. अध्यात्मक ज्ञानाचे पुनरुत्थान करण्यासाठी हे सुद्धा आणखी एक कारण आहे. स्वामी स्वरूप सद्गुरू म्हणतात की अध्यात्मक ज्ञानाचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर सर्वप्रथम जीवनाच्या वास्तविकतेचे ईक्षण, परीक्षण, निरीक्षण करणे अत्यावश्यक आहे. हल्लीच्या समाजाचे वास्तविक स्वरूप काय आहे? हल्लीची स्थिती परिस्थिती कशी आहे? अशी स्थिती परिस्थिती कशामुळे निर्माण झाली? त्याचा कार्यकारण भाव काय आहे? याचा इतिहासकालीन घटनाक्रम कसा असेल?
हल्लीची पशुतुल्य व दुराचारी भ्रष्टाचारी वागणूक का बरे बोकाळली आहे याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचे आहे. आपले पूर्वापार संस्कार विसरून मानवी मूल्य रसातळाला नेणारे संस्कार हल्लीच्या समाजावर कशामुळे घडले? आपण स्वतः सामाजिक, राष्ट्रीय किंवा जागतिक स्तरावर काही कर्तव्य करीत आहोत का? आपली जात, आपला वर्ण, आपला व्यवसाय किंवा नोकरी व आपण ज्या समाजात राहतो तो समाज याविषयी आपण निस्वार्थीपणे काही जबाबदाऱ्या पार पाडत आहोत का? आपल्या व्यक्तिगत वागण्याचा, आचरणाचा आपल्या कुटुंबावर व समाजावर काही दुष्परिणाम तो होत नाही आहे ना? या सर्वांचे चिंतन मनन व अध्ययन जर गंभीरतेने केले तर सद्य परिस्थिती का निर्माण झाली याचे माणसाला आकलन होईल. असे आकलन होणे हीच अध्यात्मक ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टीने पहिली पायरी आहे. हे आकलन झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की माणूस समस्येने ग्रस्त का आहे, दुःखी का आहे, सर्वसाधारण समाज विपरीत दिशेने का जात आहे. हे लक्षात आल्यावर सर्व मनुष्यमात्रांना कल्याणाच्या मार्गावर कसे घेऊन जाता येईल या दृष्टीने तुमचे चिंतन मंथन चालू होईल. अशा चिंतन मंथनाने माणसात एक समत्व बुद्धी, एक न्याय बुद्धी व सहजभाव निर्माण होईल. असे झाले की माणूस आत्मतत्वाबरोबर एकरूपतेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे असे समजण्यास काही हरकत नाही. अध्यात्मक ज्ञान हे अमूर्त, अव्यक्त दृश्य आत्मज्ञान ब्रह्मतत्वाचे ज्ञान आहे, जे मनुष्याच्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार त्याची पंच ज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचकोश वगैरे प्राकृतिक सामुग्रीने प्राप्त होणे असंभव आहे. दृश्य, अदृश्य, व्यक्त, अव्यक्त अशा दोन्ही स्थितीमध्ये ब्रह्मतत्वाचेच अधिष्ठान आहे. जे दृश्य किंवा व्यक्त आहे तो ब्रह्मतत्वाचाच आविष्कार आहे. स्वतःला जाणणे म्हणजे स्वरूपाला जाणणे, संपूर्ण विश्वाला जाणणे म्हणजे विश्वाच्या अनुरेणूंच्या अधिष्ठानात जे ब्रह्मतत्व आहे त्याला जाणणे व जगदीश्वराला जाणणे म्हणजेच हे ब्रह्मतत्व प्राप्त करून घेणे. या तिन्ही स्तरांवर जेव्हा मनुष्य ब्रह्मतत्वाची प्राप्ती करेल तेव्हाच अध्यात्मक ज्ञानाचे पुनरुत्थान होईल. हा सिद्धांत मनुष्याने समजून घ्यायला हवा, आत्मसात करायला हवा आणि हे आत्मसात करण्यासाठी मनुष्याला बुद्धीची देणगी दिलेली आहे. तो स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे, पशुपक्ष्यांसारखा परावलंबी नाही. परंतु ही स्वाधीनता, हे स्वातंत्र्य त्याला तेव्हाच मिळेल जेव्हा तो स्वतःला, संपूर्ण विश्वाला व या विश्वाचा नियंता जगदीश्वर याला सद्गुरूंच्या दिव्य कृपेने संपूर्णतः जाणून घेईल. हे ज्ञान केवळ सद्गुरूंच्याच कृपा आशीर्वादाने प्राप्त होऊ शकते. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अंतःकरण चातुष्ट्याने हे ज्ञान मिळणे दुरापस्त आहे. हे ज्ञान, जे ब्रह्मतत्वाचे ज्ञान शिवशंभोने चारही ब्राह्मण कुमारांना दिले होते. चारही ब्राह्मण कुमार आपली पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय व अंतःकरण चातुष्ट शून्यवर ठेवून शिवशंभोला संपूर्ण शरण जाऊन शांत प्रशांत अवस्थेत आसनस्थ झाले होते. शिवशंभो शिवगुरु तत्व वटवृक्षाच्या खाली दक्षिणामूर्ती बनून बसले होते. केवळ दृष्टिक्षेपाने मौन धारण करून निशब्द अवस्थेत गुणातीत, इंद्रियातीत, मनोगोचर, बुद्धी अगोचर ब्रह्मतत्वाचे दिव्य ज्ञान शिवशंभोने चारही ब्राह्मण कुमारांना केवळ दृष्टिक्षेपाने दिले होते. सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्रामध्ये गुरुतत्वाच्या महत्तेचे वर्णन करताना सांगितले आहे की कुरुगुड्डी येथील एक मूर्ख अज्ञानी ब्राह्मण पुत्र आपली जीभ आपल्या मातेच्या चरणांवर अर्पण करून प्राणत्याग करण्यासाठी प्रवृत्त झाला होता. अशा या ब्राह्मण पुत्राला सद्गुरू श्री श्रीपाद वल्लभ यांनी त्यांच्या मस्तकावर आपल्या हातांनी आशीर्वाद देऊन वेदांगाचे ज्ञान केवळ मस्तकावरील हस्तस्पर्शाने दिले होते. अशा प्रकारे ज्ञान हे गुणातीत आहे, शब्दातीत आहे, ते इंद्रिय व प्रकृतीच्याही पलीकडे आहे आणि असे ज्ञान केवळ सद्गुरूच प्रदान करू शकतात. हे ज्ञान मिळवणे म्हणजेच बाह्य स्थितीचे अज्ञान सद्गुरू कृपाशीर्वादाने दूर करणे. माणूस आपल्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव घेतो व त्याची आत्मज्ञान घेण्याची जिज्ञासा जागृत होते आणि जर त्याला सत्संग प्राप्त झाला, जर सिद्धेश्वराचे कृपाशीर्वचन प्राप्त करण्याची त्याला संधी मिळाली तर माणूस पुन्हा आपल्या आयुष्याच्या दिव्य उद्दिष्टाच्या दिशेने चिंतन मंथन करू लागतो. अथवा एखादी गंभीर समस्या उभी राहणे, एखादी अचानक गंभीर घटना घडणे वगैरे अनपेक्षित अडथळ्यांमुळे माणसाची जिज्ञासा जागृत होते. जिज्ञासा स्वतःच्या अस्तित्वाची, जिज्ञासा स्वतःच्या जीवनाविषयी, जिज्ञासा बाह्य दृश्यमान जगताच्या बाबतीत. अशा जिज्ञासेचे समाधान करून घेण्यासाठी त्याला संत संगती, सद्गुरू प्राप्ती व प्रबोधन इत्यादी मार्गांनी वाटचाल करावी लागते. अन्यथा असा माणूस जिज्ञासा निर्माण होऊन सुद्धा त्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने पुन्हा भोग ऐश्वर्य याच्या मागे धावतो. माणूस जेव्हा सद्गुरू, सिद्ध पुरुष यांच्या समोर जाऊन अत्यंत शरणभावाने त्यांना वंदन करून आपली जिज्ञासा त्यांच्यासमोर व्यक्त करेल तेव्हा त्यांनी दिलेले ज्ञान गंभीरपणे समजून घेतले पाहिजे. समजले नाही तरी पुन्हा पुन्हा विचारले पाहिजे. त्यांनी सांगितल्यानुसार आपल्या आचरणात बदल घडवून आणले पाहिजेत. असे प्रयत्न केल्यावर असा माणूस आपल्या देहभावापासून दूर जाण्यास प्रारंभ होतो व आपले मूल स्वरूप जे देहाच्या पलीकडे आहे, देहापासून भिन्न आहे, त्यावर चिंतन मंथन प्रारंभ करतो. हे सर्व होत असताना त्याला सद्गुरूंच्या मुखातून अध्यात्मविद्या, अध्यात्मज्ञान याची शिकवण मिळण्यास सुरुवात होते. जड चैतन्य विवेक प्रस्थापित होऊ लागतो.
सर्व व्याप्त परब्रह्म परमेश्वरच ज्ञानस्वरूप आहे. तोच सर्वत्र सर्व व्याप्त आहे व तुमच्या हृदयात अंतरंगात तो स्थित आहे असे दिव्य ज्ञान सद्गुरूंकडून प्राप्त होऊ लागते. मायेच्या प्रभावामुळे जो देहभाव निर्माण झाला त्या देहभावाबद्दल संपूर्ण ज्ञान देऊन आत्मभावाकडे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन सद्गुरूंकडून मिळते. जे गुणातीत तत्व आहे, जे कालातीत तत्व आहे, जे अजन्मा अमर तत्व आहे, जे अखंड तत्व आहे, तेच तुम्ही स्वतः आहात व तेच अध्यात्म तत्व आहे. आणि म्हणूनच या ज्ञानाने मनुष्य निर्भय होऊ शकतो. हे अध्यात्मक ज्ञान प्राप्त झाल्यावर काळाचे भय राहत नाही. या अध्यात्मक ज्ञानाची धारणा जेव्हा अंतःकरणात अत्यंत दृढपणाने सिद्ध होते तेव्हा मनुष्य कुठलीही क्रिया प्रक्रिया, कसलेही प्रलोभन, कसलीही आसक्ती, कुठल्याही कामनेने प्रभावित होत नाही. प्राकृतिक विषमतेपासून स्वतःला मुक्त करून साम्य स्थितीमध्ये अधिष्ठित प्रतिष्ठित होतो. स्वभावाच्या स्वाभाविक प्रक्रिया हळूहळू शून्यवत होतात. स्वभाव म्हणजेच वृत्ती प्रवृत्ती, स्वभाव म्हणजेच त्रिगुणात्मक क्रीडा. मनुष्य संपूर्णपणे साम्यस्थितीत येऊन त्याचा स्वभाव शून्यवत होऊन जातो. मनुष्याचा स्वभाव स्वरूपात संपूर्णपणे लीन विलीन होऊन जातो, पण त्याचे स्वयंतत्व जसेच्या तसेच अबाधित राहते. जेव्हा तुमचा स्वभाव शून्यवत होऊन जाईल, स्वरूपात एक जीव एक रस समरस होईल, त्यानंतर स्वभाव अंतर्गत सत्व रज तम त्रिगुणात्मक प्रकृती सच्चिदानंद तत्वात एकरस समरस होऊन साम्यस्थिती निर्माण होईल. तुम्ही विषमतेमधून साम्यस्थितीत जाल, स्वभावातून स्वरूपात अगदी सहजतेने अधिष्ठित प्रतिष्ठित व्हाल. अशी साम्यस्थिती प्राप्त करणे म्हणजेच अध्यात्म ज्ञानाचे पुनरुत्थान. अध्यात्म तत्वाची प्राप्ती तसेच अध्यात्म तत्वाच्या व्याख्येने स्वरूपाची प्राप्ती, स्वरूपाच्या प्राप्तीने आत्मतत्वाची प्राप्ती, आत्मतत्वाच्या प्राप्तीने सच्चिदानंद तत्वाची प्राप्ती. जेव्हा मनुष्य संपूर्णपणे सिद्ध करतो तेव्हा तो अखंडपणे परब्रह्म परमेश्वर बरोबर अभिन्न होतो. त्यानंतर तो जेव्हा पुन्हा देहभावात येतो तेव्हा त्याचे सामान्य व्यवहार, त्याचे सामान्य आचरण पूर्वीप्रमाणेच होत राहते, परंतु त्याचे अंतःकरण अखंडपणे परब्रह्म परमेश्वराशी अनुसंधानात राहून तो परमेश्वराशी एकरूप होतो, अभिन्न होतो. हेच गंतव्य आहे, हेच प्राप्तव्य आहे. आणि हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून अध्यात्म ज्ञानाचे पुनरुत्थान करण्यासाठी सर्वसामान्य माणसाने संघटित होऊन प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.